यांची कीर्ती सांगण्यासाठी उभी आहे। हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने डोलते, हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने डोलते। ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते। हे चंडमुंड भंडारी जगदंबे ये, हे उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे ये। मोरगावच्या मोरेश्वरा तो आशीर्वाद देणे असे, शिंगणापूरच्या महादेवा तू डोलायलाय। 300 वर्ष 300 वर्ष उभा मराठी मुलूक पारतंत्र्यात चाचपड नाही। जणू काही 12ही महिन्यांच्या अमावस्याने गरडा घातलाय। या मराठी मुलकाची भूमी त्या घोड्यांच्या टापाखाली कणते आहे, गाराने गाते आहे। आम्ही तलवार चालवतो कुणासाठी? आम्ही त्या परकीयाची चाकरी का करायची? झुंजीत झुंजणार आम्ही, मरणार आम्ही आणि मारणार ही आम्हीच। त्या परकीयाची चाकरी आम्ही का करायची? झुंजीत झुंजणार आम्ही, मारणार आम्ही, मरणार आम्ही आणि धूळ खाणार तो हा बादशाह। छे, काय हे पारतंत्र्यातील मोडताड जगलं? या सह्याद्रीला जाग कशी येत नाही? कुणीच कसं बंड पुकारत नाही? हाच प्रश्न आम्ही आमच्या लहान वयात आमच्या तीर्थरूपांना विचारला। तेव्हा त्यांनी उत्तर दिले, जिजा जिजा, जिथे रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाट वाहतात, तिथे गवतालाही भाले फुटतात। आणि याच भूमीवर सहस्त्र जीवांना जगण्याचं स्फुरण देतो तो हा स्वातंत्र्याचा सूर्य। पण हा सूर्य सहजासहजी वर येत नाही, त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो। मनगटात बळ एकवटून तलवारीचे वार करावे लागतात। या मोडताड जनतेला जागा करावं लागतं, त्यांच्या हातात पेटत्या मशाली द्यावे लागतात। पण जिजा खचली नाही, ती खंगली नाही। ती त्या सूर्यनारायणाकडे एकच मागणं करू लागली, हे सूर्यनारायणा, तू जर आमच्या पोटी जन्म घेणार असशील तर ये। आणि हे जगदंबे, तू जर आमच्या पोटी जन्म घेणार असशील तर 10 हातांचं बळ एकवटून खलनिर्धारण करायला येणार असशील तर ये, अन्यथा आम्हास पुत्र पुत्री नकोत। आई जगदंबेच्या कृपेने जिजाबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले। बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। कालांतराने जिजाऊ शोभांना घेऊन पुणे शहरात दाखल झाल्या। शोभा ती पहाड पाहिलेत का? मुरारपंत जगदेवानी रोवली ती पहाड। हे केवळ पहाड नव्हे तर मोगलांचा, यवनांचा दरारा आहे। इथं कोणी भूमी नजरेत साठवायची नाही, की कोणी वस्ती करायची नाही, शोभा उपटा ती पहाड आणि द्या रयतेला तुमचा भरवसा, द्या रयतेला तुमची ओळख। जा शोभा जा, शाबास शोभा शाबास। बाजी काका जोडा आवत आणि फिरवा अंगर त्या भुईवरून। आओ साहेब। कोण? भट्टशास्त्री तुम्ही? आओ साहेब, ही भूमी नांगरण्यासाठी आणि कसण्यासाठी निषिद्ध आहे, निर्वंशास पात्र ठराल। होय तर मग या भूमीचं करायचं तरी काय? तुम्हास दान दिले तर स्वीकारणार? आओ साहेब, ही भूमी आम्हास दान म्हणून मिळाली तर या भूमीचे भाग्य उदयास येणार। होय तर पण तुम्ही निर्वंशास पात्र ठराल, त्याचे काय? नाही नाही नाही, आओ साहेब, आम्ही भूदेव नाही का? तुम्ही आणि भूदेव, मग आम्ही कोण?
जनावर आहात, कोणासमोर शास्त्राचे घोडे नाचवताय? याद राखा, मुरारपंत जगदेवाने या भूमीवरून गाढवाचा नांगर फिरवला तरी परत पुन्हा सोन्याचा नांगर फिरवण्यास आम्ही समर्थ आहोत. एकानं धार्मिक दहशतवाद पसरवायचा आणि दुसऱ्याला तो पोसायचा. एकानं धार्मिक दहशतवाद पसरवायचा आणि दुसऱ्याला तो पोसायचा. जा शुभा जा, फिरवा नांगर त्या भुईवरून. चला शुभा चला, रोवा पाया स्वराज्याचा. जिजाऊंनी लहानपणापासून शुभांवर स्वराज्याचे संस्कार केले होते. त्यामुळे आता शुभांपुढे एकच ध्येय होते, ते म्हणजे स्वराज्य. शुभा, तुम्ही भूपती व्हावं, नृपती व्हावं, छत्रपती व्हावं अशी आमची इच्छा. म्हणूनच तर आई तुळजाभवानीनं तुम्हास आमच्या पोटी जन्म दिला. साक्षात विश्वापुत्र आहात तुम्ही. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची धमक तुमच्या मनगटात आणि मस्तकात आहे. आणि हे मस्तक तुम्ही त्या सुलतानापुढे जगणार. आणि हे मनगट तर त्या सुलतानाला उजळा करण्यासाठी मुळीच नाही. शुभा, शुभा, तुम्ही हिंदवी स्वराज्याची पदस्थापना करा. आमचा आणि आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. जगदंब जगदंब जगदंब. धन्यवाद. जय